नमस्कार. हेलन केलर यांच्या माझी जीवन कहाणी या आत्मचरित्राचं वाचन मी करते. भाग दुसरा. अंधाराशी हस्तांदोलन. आजारानंतरच्या काही दिवसातलं मला फारसं आठवत नाही. मी आईच्या मांडीवर बसून राहायची, नाहीतर ती घरातली कामं उरकत असताना तिच्या अवतीभोवती कुटमळायची. प्रत्येक वस्तू हाताळून मी आजमावायची. ह्याच पद्धतीनं अनेक गोष्टी मी ओळखायला शिकले. मग मला घरातल्यांना काहीतरी सांगावं असं वाटायला लागलं. त्यातून माझ्या मोडक्या तोडक्या खुणा सुरू झाल्या. डोकं होकारार्थी नकारार्थी हलवत हो नाही म्हणायचं, हातानंच ये सांगायचं, हात झटकत जा म्हणायचं. ब्रेड पाहिजे असला तर मी त्याचे तुकडे कापून लोणी लावल्याचा अभिनय करायची. आईनं रात्री जेवताना आईस्क्रीम खावंसं वाटलं तर फ्रीजर चालू करायची खूण करायची. थंडपणा सुचवण्यासाठी मी कुडकुल्यासारखं करायची. विशेष म्हणजे माझी आईसुद्धा मला याच पद्धतीनं बरंच काही सांगायची. तिने मला काहीतरी घेऊन यायला सुचवायचा अवकाश की मी लगबगीनं जिन्यावरून आमच्या वरच्या खोल्यांमध्ये किंवा ती सांगेल तिथं जायची. माझ्या त्या ठार अंधाऱ्या दिवसातही मी आनंदी राहू शकले ते केवळ आईच्या प्रेमळ आणि समजूतदारपणामुळे. माझ्या आजूबाजूला काय चाललंय हे मला बरंच कळायचं. 5 वर्षाची असताना मी लॉन्ड्रीतून आलेले कपडे नीट ठेवायला शिकले. त्यातही इतर कपड्यांमधून माझे कपडे मी बरोबर ओळखायचे. आई आणि आत्याच्या कपडे करण्याच्या लगबगीवरून मी ओळखायची की आता बाहेर निघाल्यात. अर्थातच मग मलाही घेऊन जा असा हट्ट सुरू व्हायचा. घरात पाहुणे आले की मलाही तिथं बोलवायचे. पाहुणे निघाले की निरोपादाखल मी हात हलवायची. बहुधा या इशाऱ्याचा अर्थ माझी दृष्टी असतानाच्या दिवसातल्या आठवणीत कुठेतरी अंधुकपणे दडलेला असावा. एक दिवस माझ्या आईला कुणीतरी भेटायला आलं होतं. पुढचं दार बंद झालंय आणि कुणीतरी आलंय हे मला हालचालींवरून जाणवलं. कोणी मला थोपवायच्या आत मी एकदम घाईघाईनं वर गेले. असं कोणी भेटायला आलं की पोशाख कसा असावा याबद्दल माझ्या काही कल्पना होत्या. मग मी केसांना मुक्त असताना तेल लावलं, तोंडाला पावडर फासली, माझा चेहरा झाकला जाईल अशा तऱ्हेनं चेहऱ्यावरून एक बुरखा ओढला. त्याची मागची बाजू माझ्या खांद्यावरून लटकत होती. त्यावर कडी म्हणजे स्कर्टचा एक भला मोठा पट्टा मी माझ्या चिमुकल्या कमरेभोवती आवळला आणि मग नटून थटून मी पाहुण्यांना सामोरे गेले. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत हे पहिल्यांदा मला कधी कळलं हे आठवत नाही, पण आई येण्याआधीच मी हे वेगळेपण समजून चुकले होते. कधी कधी खूप त्रास व्हायचा, माझा संताप अनावर व्हायचा. मग दमून जाईपर्यंत माझं हातपाय झाडणं किंचाळणं सुरू राहायचं. मी दांडगाई खूप करायची. एला या माझ्या दाईवर लाथाही झाडायची. पण ही लहर ओसरली की मात्र मला पश्चाताप व्हायचा. पण ते तेवढ्यापुरतंच. मला हवं ते मिळालं नाही की पुन्हा ये रे माझ्या मागल्या. मी रुद्रावतारच धारण करायची. माझे 2 खेळगडीही होते. एक होती मार्था वॉशिंग्टन निग्रो, आमच्या स्वयंपाकिणीची मुलगी, आणि दुसरी बेली आमची कुत्री. दोघी सतत माझ्याबरोबर असायच्या. मार्थाला माझ्या खाणाखुणा कळायच्या. माझ्या तालावर मी तिला नाचवायचे. त्यात मला कधीच अडचण नाही वाटली. ती बिचारी माझा जुलूम सहन करायची. कणकेच्या बाहुल्या करणं, आईस्क्रीम करायला मदत करणं, कॉफी दळणं, केकच्या वाडग्यावरून झटापट करणं असे आम्ही काही उद्योग करायचो. स्वयंपाकघराच्या पायऱ्यांभोवती नाचणाऱ्या कोंबड्या आणि टर्कींना आम्ही खाऊ घालायचो. गिनी फाऊल पक्षाला आपलं घरटं सहज कुणाच्या दृष्टीनं पडणार नाही अशा ठिकाणी लपवून ठेवायला आवडतं. पण त्याची अंडी शोधून काढणं हा माझा सगळ्यात आवडता छंद होता. ही अंडी शोधण्याच्या मोहिमेवर आपण निघूया असं तर मला मार्थाला सांगता येत नव्हतं, पण मग मी हातांची ओंजळ करून हात जमिनीला टेकवायची. मार्थाला ती खूण बरोबर कळायची. असं एखादं घरटं जर का आम्हाला सापडलंच तर मी अंडी घरी नेताना मार्थाकडे न देता स्वतः ठेवायची. वर जोरदार हातवारे करून तिला म्हणायची, तू पडलीस तर अंडी फुटण्याचा केवढा धोका. धान्य ठेवायची जागा, घोड्यांचा तबेला, गोठा ह्या आमच्या आवडत्या जागा. सकाळी संध्याकाळी गायींच्या धारा काढल्या जायच्या. माझ्या जिज्ञासेशी गायींना काही कर्तव्य नसल्यामुळे मी गायींना हात लावायला गेले की त्या मानेला हिसडा द्यायच्या, नापसंती दाखवायच्या. ख्रिसमसची तयारी हा तर आनंदाचा सोहळाच. अर्थात ही सगळी धावपळ कशासाठी हे मला कळायचं नाही, पण घरभर स्वादिष्ट पदार्थांचे सुवास दरवळायचे आणि मी खुश व्हायचे. मला आणि मार्थाला दंगा करू नये म्हणून त्यातला थोडा नमुनाही चाखायला मिळायचा. मार्था देखील माझ्यासाठी खोडकर होती. मला आठवतं
जुलैचे दिवस होते. दुपारची वेळ. वातावरण तापलेलं होतं. आम्ही दोघी व्हरांड्याच्या पायऱ्यांवर बसलो होतो. मार्थानं आपले बारीक केस झुपक्या झुपक्यांनी बुटांच्या बंदानं बांधले होते. त्यातून डोकावणारे तिचे खुरटे केस बुच काढायच्या स्क्रूसारखे दिसत होते. माझे केस लांब, सोनेरी आणि कुरळे होते. आम्ही कागदाच्या बाहुल्या कापण्यात गुंगलो होतो. थोड्या वेळाने त्याचा कंटाळा आला. मग बुटांचे बंद कापून झाले. हाताला लागतील तेवढे हनी सकलची वेलीची पानं छाटून झाली. आता काय करायचं? इतक्यात माझं लक्ष मार्थाच्या केसांकडे गेलं. मी तिच्या केसांवरच कात्री चालवली. खेळात नेहमी फिट्टमफाट झालीच पाहिजे या न्यायानं तिनं कात्री आपल्याकडे घेतली आणि माझ्या कुरळ्या केसांची बट उडवली. आई जर का वेळेवर आली नसती तर त्या दिवशी माझ्या डोक्यावर केस शिल्लक राहिले नसते. माझी दुसरी मैत्रीण बेली, आमच्या घरातली कुत्री, माझ्याबरोबर धांगडधिंगा करण्याऐवजी ती शेकोटीजवळ पडून राहायची. माझ्या खाणाखुणांची भाषा बेलीला शिकवून पाहायचा आम्ही प्रयत्न केला, पण ती ढिम्म लक्ष द्यायची नाही. शेवटी कंटाळून हिरमुसली होऊन मी बेलीचा नाच सोडायची आणि मार्थाला शोधायची. एकदा माझ्या ॲप्रनवर माझ्या हातून पाणी सांडलं. भिजलेला ॲप्रन वाळावा म्हणून बैठकीच्या खोलीतल्या शेकोटीजवळ जाऊन तो आतल्या विस्तवालगत मी धरला. ॲप्रन काही लवकर वाळेना म्हणून आणखी पुढे सरकून मी तो निखाऱ्यावरच धरला. त्या सरशी ज्वाळा उफाळल्या. क्षणार्धात माझ्या कपड्यांनी पेट घेतला. मला ज्वाळाने वेढलं. घाबरून मी धडपडायला लागले. इतक्यात माझी ताई विनी आली आणि तिनं माझी सुटका केली. तिनं माझ्या अंगावर ब्लँकेट टाकल्यावर मी गुदमरलेच, पण विनीनं आग मात्र विझवली. फक्त माझ्या हातांना थोडंसं भाजलं इतकंच. याच सुमारास मला किल्लीचा उपयोग कसा करायचा तेही कळलं. एकदा सकाळी आई कोठीच्या खोलीत गेली असताना मी प्रात्यक्षिक म्हणून कोठीला बाहेरनं कुलूप लावून टाकलं. बिचारी आई 3 तास अडकून पडलेली होती. माझ्या हूडपणाचा हा सगळा कळस होता. म्हणूनच की काय लवकरात लवकर माझ्या शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे असा माझ्या आईबाबांना वाटायला लागलं. पुढे माझ्या बाई मिस सुलिव्हॅन मला शिकवायला आल्यावर मी त्यांच्यावर सुद्धा हा किल्लीचा प्रयोग केला आणि त्याला कोंडलं. आई मात्र मला आमच्या भाषेत बाईनं काहीतरी नेऊन द्यायला सांगितलं. काय द्यायचं होतं ते मला आईनं दिलं. मात्र बाहेर पडल्याबरोबर मी दार लावून टाकलं आणि वर कुलूपही. खूप विनवण्या करून देखील मी कुणाला दाद लागू दिली नाही. शेवटी बाबांनी शिडी लावून बाईंना खिडकीतनं बाहेर काढलं. मला मात्र ह्या सगळ्याची गंमतच वाटत होती. मीच 5 वर्षाची असताना आम्ही वेलीच्या मांडवासारख्या असलेल्या घरातनं मोठ्या घरात आलो. खरं तर हे घर मला खूप आवडत नव्हतं, पण काय करणार. माझे बाबा प्रेमळ स्वभावाचे. ते माझे खूप लाड करायचे. सगळ्या घरावर त्यांचं लक्ष असायचं. आपल्या भल्या मोठ्या बागेचा त्यांना विशेष अभिमान होता. आपल्या भागात त्यांच्यासारख्या स्ट्रॉबेरीज आणि कलिंगडं कोणी काढीत नाही असं ते सांगतात. पहिली तयार झालेली द्राक्ष, तोंडाला पाणी सुटावं अशा बेरीज बाबा माझ्यासाठी घेऊन यायचे. त्यांचा तो पाठीवरचा मायेचा स्पर्श आठवतो. बाबा एक गोष्टी वेल्हाळ गृहस्थ होते. भाषेशी माझी ओळख झाल्यावर ते मला गमतीदार सुरेख गोष्टी हातावर अक्षर जुळवून सांगायच्या पद्धतीने मला सांगायचे. मला त्या कळल्या की बाबांना खूप आनंद व्हायचा. आईबद्दल कसं लिहू? ती मला इतकी जवळची की तिच्याबद्दल असं लिहिणं फार औपचारिक वाटतं. ह्या सगळ्या काळामध्ये 1896 मी उत्तरेत असताना बाबांच्या मृत्यूची बातमी आली. आम्ही एकटे पडलो. असो, माझी एक बहीण देखील होती, मिल्ड्रेड. पण का कुणास ठाऊक मला तिचा मत्सर वाटायचा. एकदा काय झालं, माझ्या जागेवर ती आईच्या मांडीवर बसते म्हणून मला तिचा राग यायचा. तेव्हा माझी एक लाडकी बाहुली होती. मी तिला नॅन्सी म्हणायचे. ह्या लाडानं ही बाहुली अक्षरशः बिघडली होती. राग असो, लोभ असो, माझ्या सगळ्या लहरींना हिलाच बिचारीला तोंड द्यायला लागायचं. पण ह्या सगळ्या नखरेल बाहुल्या माझ्याकडे होत्या तरी मला आवडायची ती नॅन्सीच. तिच्यासाठी एक पाळणा देखील होता. मी तिला तासनतास झोके द्यायची. नॅन्सी आणि तिचा पाळणा दोघींवर मी अगदी लक्ष ठेवायचे. त्यातही थोडा मत्सराचा भाग होताच. न जाणो बहिणाबाई टपकायच्या इथं.
माझा एवढा पसारा असूनही, एवढा पहारा असूनही एक दिवस मी पाळण्यापाशी गेले तर माझ्या लक्षात आलं की मिल्ड्रेड शांतपणे पाळण्यात झोपली आहे. माझ्या शत्रुपक्षाचा हा उद्धटपणा. मी भयंकर संतापले आणि संतापाच्या भरात मी पाळणा उलटा केला. आईनं वेळीच येऊन तिला झेललं नसतं तर मिल्ड्रेडचं काही खरं नव्हतं. मला ना ऐकू येत होतं ना दिसत होतं आणि दुहेरी एकटेपणा. या एकटेपणाच्या खाईत सापडल्यावर मायेचे बोल, कृती आणि मैत्रीतून उमगणारं प्रेम उमगेनासं होतं. नंतर मी त्या अर्थानं माणसात आल्यावर मिल्ड्रेडची आणि माझी चांगली गट्टी जमली. मला तिचे चिमणे बोल कळायचं नाहीत ना माझी बोटांची भाषा तिला कळायची. पण तरीसुद्धा आम्ही दोघी एकमेकींचे हात हातात गुंफून मनमुराद हिंडायचो. ऐकूया उद्या पुढचा भाग.